सध्या राज्यात परिस्थिती अशी आहे की पेट्रोल पंपांवरती भल्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत। काही जणांना डिझेल मिळत नाहीये, काही जणांना पेट्रोल उपलब्ध होत नाहीये। डिझेलची पेट्रोलची टंचाई निर्माण झाल्याची चर्चा असताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या जनतेला एक महत्त्वाचं आवाहन केलंय, घाबरून न जाण्याचं। सोबतच कुणीही इंधनाचा अतिरिक्त साठा करू नका असंही मुख्यमंत्री म्हणतात। देशात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली। सोबतच नागरिकांनी अफवांवरती विश्वास ठेवू नका आणि पॅनिक होऊन घाबरून जाऊन डिझेल पेट्रोलच्या खरेदीसाठी रांगा लावू नका असं आवाहन मुख्यमंत्री करतात। मी लोकांना विनंती करतो, जागतिक परिस्थिती वाईट असतानाही आपण आपली सप्लाय चेन चांगली ठेवलेली आहे, पण आपण जर पॅनिक बाईंग केलं तर ती सप्लाय चेन नीट राहू शकणार नाही, त्या डिस्रप्शन्स येतील। त्यामुळे सगळ्यांनी पेट्रोल ऑप्टिमली वापरावं आणि सप्लाय चेन डिस्टर्ब करू नये, अशा पद्धतीने अफवांवर विश्वास ठेवू नये, अशा पद्धतीने माझी विनंती आहे। तर मुख्यमंत्र्यांपाठोपाठ राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी सुद्धा नागरिकांना आश्वस्त केले की साठा पुरेसा आहे, कुणी घाबरून जाऊ नका। आमच्याकडे जवळजवळ 4,500 किलो लिटर आहे। फक्त ती केरोसिन विकणारी जी साखळी जी आहे अनेक वर्षाची होती, ती मध्ये केरोसिन आपण बंद झाल्यामुळे जी आहे ती साखळी तुटलेली आहे। पण नेत्यांकडनं, मंत्र्यांकडनं, मुख्यमंत्र्यांकडनं ही आश्वासनं दिली जात असताना, पुरेसा साठा आहे असं सांगितलं जात असताना सुद्धा राज्यात अनेक ठिकाणी टंचाईचं चित्र पाहायला मिळतंय। उदाहरण म्हणजे जालना जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात अनेक पेट्रोल पंपांवरती इंधनासाठी मोठी गर्दी दिसते, तर शहरात पेट्रोल पंपांवरती नो स्टॉकचे बोर्ड लागलेत, त्यामुळे नागरिकांचे हाल होत असल्याचं चित्र आहे। सर्वाधिक हाल शेतकऱ्यांचे होतात आणि इंधन टंचाईमुळे मशागतीची कामं खोळंबल्याचं चित्र पाहायला मिळतंय। तर जी परिस्थिती जालन्याची आहे तीच हिंगोलीची सुद्धा। हिंगोलीमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी पेट्रोल डिझेलची टंचाई निर्माण झाल्यामुळे नागरिकांसोबत शेतकऱ्यांची सुद्धा मोठी अडचण होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। काही ठिकाणी डिझेलचा साठा पूर्णपणे बंद झाल्यामुळे पेट्रोल पंप बंद ठेवण्याची वेळ पेट्रोल पंप चालकांवर आली आणि अशातच जिल्हाधिकाऱ्यांनी कॅन आणि प्लास्टिकच्या बादल्यांमध्ये इंधन देण्यास बंदी घातल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्यात। या आदेशानंतर जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवरती कॅनमध्ये पेट्रोल डिझेल मिळणार नाही असे फलकही झळकू लागले। आणि देशातल्या राज्यातल्या याच इंधन दरवाढीच्या विरोधात किंवा इंधनाच्या तुटवड्या विरोधात आम आदमी पक्षानं सोलापूरमध्ये अनोखं आंदोलन केलं। बैलगाडीवरती बसून आपच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी निदर्शनं केली आणि इतकंच नाही तर सोलापूर जिल्हा परिषद ते एसटी स्टँडपर्यंत नागरिकांना मोफत बैलगाडीचा प्रवास घडवला आणि प्रतिकात्मक आंदोलन पुढे नेण्यात आलं। आणि इंधन बचतीचं आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा केलंय आणि याचं अनुकरण बरेच जण करत असताना जळगाव महानगरपालिकेनं सुद्धा आता एक अनोखं पाऊल उचललंय। महापालिकेत दर बुधवारी नो व्हेकल डे पाळण्याचा निर्णय झालाय। या उपक्रमानुसार आज महापौर दीपमाला काळे स्वतः सायकल चालवत महापालिकेत आल्या, तर महापालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे हे पायी चालत कार्यालयात पोहोचले।